नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। तिसऱ्या हप्त्याची तारीख राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर पासून मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेला आहे। महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना 29 सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। 29 सप्टेंबर 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमांच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आलेला होता। व्यासपीठांचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आहेत। तर मागील 2 महिन्यांपासून जे लाभार्थी होते, महिला होत्या, त्यांनी जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याची वाट बघत होती। तर आता ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबर पासून मिळणार आहे। ज्या महिलांना या अगोदर 3000 रुपये मिळालेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये मिळतील। तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात तिसऱ्या हप्त्यासंदर्भात ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। तिसरा हप्ता आता तुम्हाला 29 सप्टेंबर पासून मिळणार आहे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून साइडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।